हे बघा मी मांडलेली वैभव लक्ष्मी मातेची कहाणी. हे काटपाट नगर होते. त्या नगरामध्ये हे काटपाट नगर होते. त्या नगरामध्ये लाखो लोक राहत असत. आपापल्या शेजाऱ्यांबरोबर प्रत्येकाचे संबंध जवळचेच आणि प्रेमाचे होते. एकमेकाचे बसणे उठणे एकत्र होते. या नगरामधील सर्व लोक आपापल्या कामात गर्क झालेले असत. परंतु अलीकडे देवाचे नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, देवदर्शन, परोपकार, माया सेवा इत्यादी चांगल्या बाबी वरचेवर कमी होऊ लागल्या. दुराचार वाढत गेला. नगरांमध्ये चोरी, दरोडा, जुगार, रेस, सट्टा, मद्यपान, भक्षण, व्यभिचार इत्यादींना सुरुवात झाली. अर्थात प्रत्येक माणूस दुराचारी नव्हता. नगरामध्ये काही माणसे चांगलीही होती. नगरामध्ये चांगल्या लोकांमध्ये सिम्मतीनी आणि तिच्या पतीचा संसार सुखी मानला जात असे. सिम्मतीनी आणि तिचा पती दोघेही धार्मिक सत्प्रवृत्त होते. दोघेही पती पत्नी शांत, सुखी, समाधानी आणि संतुष्ट होते. सिम्मतीनीचा संसार सुखाचा चालला असतानाही तिच्या नशिबात लिहिलेले चुकणार नव्हते. भाग्यात जे काही असेल त्याचा भोगलाच पाहिजे. आपापल्या भाग्यानुसार दैव एखाद्याला क्षणात राजा बनवते, तसेच रंकसुद्धा बनवते. सिम्मतीनीच्या पतीला गतजन्माची काही पापकृत्यांची फळे भोगावयाची होती. त्यामुळे तो वाईट दुर्जन मित्राची संगत धरू लागला. आपण एका रात्रीत करोडपती व्हावे असे त्याला वाटू लागले. तो हळूहळू नको त्या व्यवसायात पडला. करोडपती होण्याऐवजी तो भिक्षापती बनला. रस्त्यावर भीक मागण्यापर्यंत त्याच्यावर पाळी आली. नगरामध्ये अपूच रस, गांजा, दारू, जुगार, सट्टा, रेस यांचे प्राबल्य वाढत होते. या सर्व वाईट सवयींना सिम्मतीनीचा पती बळी पडला. वाईट मित्रांच्या संगतीने सट्टा, रेस, जुगार खेळू लागला. जवळ असणारी सर्व संपत्ती तसेच सिम्मतीनीचे दागिने सुद्धा त्याने घालवले. सिम्मतीनी ही संस्कारी, सुशील आणि सेवाभावी स्त्री होती. तिला आपल्या पतीच्या वागणुकीबद्दल खूपच वाईट वाटत होते. परंतु हे सगळे हाल सहन करताना तिने परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ऊन सावलीचा खेळ येतच असतो. दुःखानंतर सुख येतच असते. असा परमेश्वरावर विश्वास ठेवून ईश्वर भक्ती करीत असे. हाल, अपेष्टा, दारुण दुःख, दारिद्र्य सहन करीत असतानाही ती ईश्वराची भक्ती करीत असे. अशातच एके दिवशी दुपारी तिच्या दारात एक अतिथी आला. आपल्या दारी आलेल्या अतिथीला पाहून तिला वाटले की माझे घर दारिद्र्य व दुःखाने भरलेले असताना माझ्या दारी कोण आले असावे. दारी आलेल्या अतिथीचे स्वागत करावे हा संस्कार तिच्यावर बालपणीच झालेला होता. म्हणून ती उठली आणि त्या अतिथीला सामोरे गेली. अतिथी कोण असेल? अतिथी होती एक माता. वय बरेच असले तरी मातेचा चेहरा तेजाने तळपणारा होता. तिचे डोळे अमृताचा वर्षाव करीत होते. चेहऱ्यावरून प्रेम ओसांडून वाहत होते. अशा मातेला पाहताच सिम्मतीनीला प्रसन्न वाटले. सिम्मतीनी माताजीला ओळखत नव्हती, परंतु मातेला पाहताच सिम्मतीनीचे मन आनंदाने भरून आले. सिम्मतीनीने मातेचे स्वागत केले. तिला घरात नेले. तिला घरातील मोडक्या पाटावर बसवताना सिम्मतीनीच्या मनाला संकोच वाटत होता. माता म्हणाली, काय सिम्मतीनी, तू मला ओळखलेस का? सिम्मतीनी संकोचून म्हणाली, माते, तुला पाहून मला खूप आनंद वाटला. माझे मन शांत झाले.
मन शांत झाले. मी गेल्या अनेक दिवसापासून ज्यांचा शोध घेत आहे त्या तुम्हीच असाव्यात असे वाटते, पण मला ओळखू येईना. माता हसून म्हणाली, काय सिम्मतिनी, तू विसरलीस काय? लक्ष्मी मातेच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते. तेथे मी पण जाते. लक्ष्मी मातेच्या मंदिरात आपली प्रत्येक शुक्रवारी भेट होत असते. पतीच्या दुर्वर्तनामुळे सिम्मतिनी खूपच दुःखी झाली होती. तिने मातेच्या मंदिरात जाणे बंद केले होते. बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायला तिला लाज वाटत असे. आपण या मातेला केव्हा आणि कोठे पाहिले हे आठवण्याचा ती प्रयत्न करत होती, परंतु तिला काही आठवेना. माता सिम्मतिनीला म्हणाली, तू लक्ष्मी मातेच्या मंदिरात अगदी सुंदर असे भजन म्हणत होतीस. अलीकडे तू मला दिसली नाहीस म्हणून आले.